गुड मॉर्निंग फ्रेंड. मी तुम्हाला काल हा होमवर्कसाठी प्रॉब्लेम दिला होता. बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी त्याचा आन्सर पाठवलेला आहे, पण जे याच्यामध्ये सेकंड पार्ट विचारला होता तर काही विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं की ते फॉर्म्युला आम्हाला काही समजलं नाही. ठीक आहे, पहा. ए मोटरसायकलिस्ट इज टू अंडरटेक हॉरिझॉन्टल सर्कल inside the cylindrical wall of well of radius 4 meter. ठीक आहे. आता तुम्हाला माहिती आहे मोहर का कुआ. ठीक आहे, इथे काय दिलेलं वॉल ऑफ वेल. मोहर का कुआ मध्ये तुम्हाला माहिती आहे मोटरसायकल जे असतात ते गोल राऊंड काय करतात ते मोटरसायकल चालवतात त्या भिंतीवरती. तर पहा, ए मोटरसायकलिस्ट इज टू अंडरटेक हॉरिझॉन्टल सर्कल inside the cylindrical wall of well of a well of radius 4 meter. ठीक आहे. आता पहा, मी इथं वेल काढतोय, ती वेल ऑफ डेथ. ओके, समजा मोटरसायकल जो आहे तो ह्या सर्कलला काय करतो, रिव्हॉल्यूशन परफॉर्म करतोय. ठीक आहे. आता पहा काय केलेलं आहे, मी पहिले सेंटेन्स वाचलंय. गिव्हन डेटा काय केलेलं आपल्याला तुम्हाला सांगितलं मी एक मोटरसायकलिस्ट आहे आणि तो काय करतोय हॉरिझॉन्टल सर्कल परफॉर्म करतोय कशामध्ये, वॉल ऑफ डेथ मध्ये. ठीक आहे. जिची रेडियस 4 मीटर आहे, म्हणजे आर इज इक्वल टू 4 मीटर. कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन बिटवीन टायर्स अँड वॉल इज 0.4. जे मोटरसायकलचे टायर्स आहेत आणि वॉल सरफेस आहे त्याच्यामध्ये जे कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन जे हे तरी दिलेले म्यू एस इज इक्वल टू 0.4. कॅल्क्युलेट द मिनिमम स्पीड अँड फ्रिक्वेन्सी नेसेसरी टू परफॉर्म दिस स्टंट. तुम्हाला मिनिमम स्पीड काढायला सांगितले आणि त्या स्पीडला मिनिमम स्पीडला काय करायचं, फ्रिक्वेन्सी नेसेसरी टू परफॉर्म दिस स्टंट. म्हणजे किती फ्रिक्वेन्सी पाहिजे ते स्टंट परफॉर्म करण्यासाठी. ठीक आहे. तर ह्या मिनिमम स्पीडला आपल्याला फ्रिक्वेन्सीच्या ठिकाणी एन मिनिमम, हे मिनिमम असल्यामुळे हे सुद्धा मिनिमम घेतलं. ठीक आहे. आता तुम्हाला मिनिमम स्पीड ऑफ व्हेइकल किंवा ऑब्जेक्ट मोटरसायकल जे काय असेल ते लिहा तुम्ही. व्हेइकल अलॉन्ग वॉल ऑफ डेथ V minimum is equal to under root RG divided by mu s. इथं तुम्हाला G 10 मीटर पर सेकंद घ्यायचे. ठीक आहे. आता पहा, अंडर रूट R ची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली किती आहे 4, G दिलेलं आहे 10 डिवाइडेड बाय mu s दिलेलं आहे 0.4. ठीक आहे. आता पहा, याच्यामध्ये याला आपण काय करूया, 40 डिवाइडेड बाय 0.4 किंवा याला आपण 400 डिवाइडेड बाय 4 म्हणजे 100. याचं काय आहे 10 मीटर पर सेकंद. ही झाली मिनिमम स्पीड, ही मिनिमम. ठीक आहे. आता तुम्हाला करायचे फ्रिक्वेन्सी. आता पहा, ऑसिलेशन मध्ये असू द्या किंवा सर्क्युलर मोशन मध्ये असू द्या, फ्रिक्वेन्सी जी आहे त्याचा फॉर्म्युला काय आहे, फ्रिक्वेन्सी एन इज इक्वल टू वेलोसिटी किंवा स्पीड जी आहे, स्पीड म्हणूया आपण स्पीड डिवाइडेड बाय सर्कमफरन्स
ऑफ सर्कल किंवा सर्कुलर ऑर्बिट. ओके, रिव्हॉल्यूशन जे आहे सर्कुलर असते आणि n इक्वल टू स्पीड डिवाइडेड बाय सर्कम्फरन्स ऑफ सर्कल. स्पीड किती इथं दिलेलं आहे त्यांनी. ठीक आहे, इथं मी म्हटलं स्पीड मिनिमम येतो डिवाइडेड बाय 2 पाय r. ठीक आहे, सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे 2 पाय r. आता v मिनिमम आपल्याला माहिती आहे की 10 डिवाइडेड बाय 2 into 3.142 into 4. ओके, 2 पंचे 10 5 into. आता याला मल्टिप्लाय केलं तर होते 2 किती 4 त्याच्यानंतर 4 चौक 16 4 1 4 1 4 4 4 5. ओके, 4 3 12 1 2 3. राऊंड ऑफ करायचं असेल तर चालते. आता बा नंबर लॉ याला सॉल्व करूया आपण. नंबर लॉ इथं 5 आहे तर 12 पॉईंट याला राऊंड ऑफ करून घेऊ 4 याच्यामध्ये 12.57. ठीक आहे, कॅरेक्टरिस्टिक 0 कॅरेक्टरिस्टिक्स 1. पहा, तुम्हाला लॉग टेबल शिकवलेला आहे त्याच्यामुळं पुन्हा डिटेल सांगायची गरज नाही, पण लॉग टेबलवर तुम्ही सॉल्व करतो याला. 0 मध्ये 6 9 9 0. 12चा 5 आणि 7 मध्ये 12. 5 मध्ये आहे 969 आणि 7 मध्ये 26. 969 आणि 7 मध्ये 24. ठीक आहे, 3 त्याला येतो हे 9 आणि हे 9. 0 993. तो आपण एक एक रीड करतो. याची वजाबाकी करायची तुम्हाला. इथं 7 राहतात, याचा वापर दिला 19 मधून 10 गेले 9. 19 मधून 10 गेले 9. 6 मधून 5 याचा वापर 6. तर 0 मधून 1 52 अँटी लॉग. चा 9 आणि 7 59 9 59चा 9 आणि 7 6 78. ओके, याच्यामध्ये एक ॲड करा 0 झालं 0.3978. आता इथे जे आहे 0.4 आहे. ठीक आहे, तर आपण जे कॅल्क्युलेशन केलेले आहे ते लॉग टेबल केले. ठीक आहे, राऊंड ऑफ केलं तर ते 0.4 येते म्हणजे 0.3978. आता फ्रिक्वेन्सी हर्ट्स किंवा RPS रिव्हॉल्यूशन पर सेकंड. ठीक आहे, तर हे तुम्ही फॉर्म्युला वाटल्यास जे फॉर्म्युले तुम्हाला मी अगोदर दिले 27-28 त्याच्यानंतर जो काही नंबर असेल तो नंबर टाकायचा आणि लिहायचं. फ्रिक्वेन्सी ऑफ ऑब्जेक्ट इन सर्कुलर मोशन. ठीक आहे,
आणि खाली फॉर्म्युला लिहायचा n इज इक्वल टू स्पीड डिवाइड बाय सर्कमफरन्स ऑफ सर्कल. ठीक आहे. तर हे ज्यावेळेस स्पीड ही लिनियर मोशनमध्ये असते बघा, त्यावेळेसची स्पीड नाही आहे. तर सर्क्युलर मोशनमध्ये किंवा रोटेशनल मोशनमध्ये तुम्ही हा फॉर्म्युला ऑसिलेशनमध्ये. ठीक आहे. आता त्याच्यामध्ये पाहत असतो आपण न्यू इज इक्वल टू सी डिवाइडेड बाय लॅम्बडा. हे तुम्हाला 11वीला जायला असेल बघा. त्याच्यामध्ये पहा ही फ्रिक्वेन्सी असते, सी स्पीड असते आणि लॅम्बडा वेव्हलेंथ असते. त्याचप्रमाणे हा फॉर्म्युला आहे. तर तो फॉर्म्युला तुम्ही लिहून घ्या. ठीक आहे. तर काल बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी याचा आन्सर पाठवलेला आहे. सॉल्व प्रॉब्लेम होता तुमच्या पुस्तकामध्ये. ठीक आहे. आता दुसरा प्रॉब्लेम घेतो मी. प्रॉब्लम है ड्यूरिंग स्टंट a cyclist is undertaking horizontal circle inside a cylindrical well of radius 6.05 meter. दोस्तों, if the necessary friction coefficient is 0.5, how much minimum speed should the stunt artist maintain question mark mass of the artist is 50 kilogram if he ये क्या है increases the speed by 20%, how much will the force of friction be? ओके. प्रॉब्लेम मी इथं बोर्डवर लिहिलेला आहे. ठीक आहे. आता पहा, ड्युरिंग ए स्टंट a cyclist is undertaking horizontal circle inside a cylindrical well of radius
6.05 मीटर. पहा ही सिलेंड्रिकल वेल आहे किंवा आपण त्याला वेल ऑफ डेथ म्हणतो. ते इथं मी फिगर काढतो. एक मोटरसायकलिस्ट आहे आणि तो स्टंट करतो बघा. आणि स्टंट करताना जे रिव्हॉल्युशन आहे ते सर्क्युलर ऑर्बिटिंग फिगरमध्ये दाखवलेलं आहे. पहा एक स्टंट दरम्यान एक मोटरसायकल जो आहे तो हॉरिझॉन्टल सर्कल परफॉर्म करतो. त्याच्यामध्ये सिलेंड्रिकल वेलमध्ये ज्याची रेडियस 6.05 मीटर आहे. ठीक आहे. प्रॉब्लेम आणि मी दिलेला डाटा सोबतच लिहून घेतो. गिवन डेटा R तुम्हाला 6.05 मीटर. if the necessary friction coefficient is 0.5. त्या सायकलिस्टच्या टायर जे सायकल आहे ते जे टायर आहे आणि वेलची जे वाल आहे त्याच्यामधलं जे कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन जे आहे त्यांनी दिलेले ते किती आहे μs = 0.5. How much minimum speed should the stunt artist maintain? तो म्हणजे खाली न पडता मिनिमम स्पीड जे आहे तो किती मेंटेन करेल हे आपल्याला विचारलेलं आहे. बरोबर आहे. म्हणजे विदाउट स्लिपिंग मिनिमम स्पीड ऑफ दी मोटरसायकलिस्ट हे तुम्हाला त्याने विचारलेलं आहे. हाऊ मच मिनिमम स्पीड शुड दी स्टंट आर्टिस्ट मेंटेन. पुन्हा त्याने आपल्याला बाकी विचारलेलं आहे. मास ऑफ द आर्टिस्ट इज 50 kg. जो मोटरसायकलिस्ट जो आहे त्याचा मास जे आहे त्यांनी दिलेले m = 50 किलोग्राम. ठीक आहे. इफ सी ही आता इथे सी आणि ही जे दिलेलं आहे तुम्हाला माहिती आहे कारण आपण मोटरसायकलिस्ट म्हणतोय जनरल वर्डला. तो सी असू शकतो किंवा ही असू शकतो. इफ सी ही increases the speed by 20%, how much will the force of static friction? ठीक आहे. जर समजा त्या मोटरसायकलिस्ट किंवा त्या स्टंटमॅननं त्या मोटरसायकलची स्पीड 20% ने इन्क्रीज जर केली तर त्यावेळेस फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन काय असणार आहे ते आपल्याला काढायचं. ठीक आहे. पहिले काय करायचं आपला मिनिमम स्पीड काढायची. ही मिनिमम जस्ट आपण काढलेलं आहे आणि नंतर फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन कधी ज्या वेळेस व्ही जे आहे ते व्ही 20% इन्क्रीज केली त्यावेळेस काहीतरी तो इफ डेल्टा व्ही = 20% इन्क्रीजेस. ओके. आता पहा मगाचा फॉर्म्युला आहे व्ही मिनिमम √RG/μs. ओके. इधर देखो तुम्ही R किती आहे 6.05 इंटू G किती आहे जे आपण 10 घेणार आहे दिलेलं आहे ते आणि μs किती आहे 0.5. ठीक आहे. आता पहा हे पॉइंट आपण एक कसं करूया म्हणजे 60.5 इंटू 10/5. 6 × 6 1 उरलं. सॉरी 5 × 5 1 उरलं. इथं 10 झालं. ठीक आहे. 5 × 2 = 10. इथं पॉइंट 5 × 5 इंटू 10. आता 10 याला मल्टिप्लाय केलं तर काय होईल 121. तुम्हाला 121 चा स्क्वेअर रूट माहिती आहे किती 11. आपल्याला काय करायचं व्ही मिनिमम याचं युनिट काय असतं मीटर पर सेकंद. म्हणजे मिनिमम स्पीड किती मेंटेन करेल स्टंटमॅन 11 मीटर पर सेकंद. आता आपल्याला पुढचा भाग जो आहे त्यांनी काय विचारला जर त्या स्टंटमॅननं 20% स्पीड जर वाढवली तर त्यावेळेस फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन काय असणार. आता पहा आपण थेरीमध्ये पाहिलं होतं इथं पहा नॉर्मल रिॲक्शन n जे आहे ते काय प्रोव्हाइड करते एका डायरेक्शन पुढे कोऑर्डिनेट सेंटर
ठीक आहे, ते काय प्रोव्हाइड करते, नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स. ठीक आहे, आता याची डायरेक्शन कुठं असते, एफएससी इक्विलिब्रियम पोझिशन, इक्विलिब्रियम कंडिशनला along the wall and in upward direction, yes. ठीक आहे, आणि इक्विलिब्रियम कंडिशनला म्हणजे तो न पडता, म्हणजे आपण त्याला इक्विलिब्रियम कंडिशन म्हणतो. एफएस इक्विलिब्रियम कंडिशनला एफएस कोण बॅलन्स करते, तर वेट mg. ठीक आहे, आता पहा इथं जर समजा आपण पाहिलं, तुम्ही वाटल्यास फिगर काढून घ्या. ज्यावेळेस तुम्ही परीक्षेमध्ये सुद्धा प्रॉब्लेम सॉल्व करता त्यावेळेस फिगर काढली तर चांगलं राहील, तुम्हाला समजेल ते नेमकं काय. तर एफएस इज इक्वल टू काय झालं मला, mg. तसं ॲक्च्युअली एफएस इज इक्वल टू mg नसतं, पण इथलं ही कंडिशन, ही जी वेल ऑफ डेथ आहे त्याची इक्विलिब्रियम कंडिशन जी आहे, ठीक आहे, त्यामध्ये काय करत आहे, नॉर्मल रिॲक्शन सेंट्रिपिटल फोर्स येते आणि फोर्स ऑफ फ्रिक्शन कशाने बॅलन्स करत आहे, वेट mg न. ठीक आहे, म्हणून आपण इथं एफएस इज इक्वल टू mg लिहितो. ॲक्च्युअली फॉर्म्युला हा वेटचा येतो, w इज इक्वल टू mg. ठीक आहे, आता पहा याच्यावर तुम्ही लिहू शकता, एफएस मध्ये तुम्हाला व्ही आलं का इथं, स्पीड आलं का इथं. स्पीड ही टर्मच नाही, क्वांटिटीच नाही इथं कुठलं ह्या फॉर्म्युल्यामध्ये. म्हणजे आपण काय म्हणू शकतो, फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन does not depends on velocity or speed. Okay, since force of friction does not depend on speed of व्हेकल किंवा मोटरसायकल जे काय असेल ते घ्या, व्हेकल चालते आपलं जनरल वर्ड. ठीक आहे, मग आता तुम्ही काय करणार, याच्यामध्ये त्यांनी जरी सांगितलं असेल की जर समजा मोटरसायकलिस्टनं 20% स्पीड जर वाढवली तर नेमकं फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन किती असणार आहे. पण फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन जे आहे ते कशावरती डिपेंड नाही आहे, स्पीडवर. स्पीड वाढली तरी ते काय त्याच्यावर काय परिणाम होणार आहे का नाही. म्हणजे जे आपलं येणार आहे फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन करून तेच असणार आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन प्रत्येक इन्स्टंटला, प्रत्येक प्लेसला आणि प्रत्येक स्पीडला फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन जे आहे ते कॉन्स्टंट राहणार. म्हणजे एफएस इज इक्वल टू mg. मास किती आहे 50, जी किती आहे 10, 500 न्यूटन एफएस. ठीक आहे, तर आय होप तुम्हाला हा प्रॉब्लेम चांगल्या प्रकारे समजला असेल. तुम्ही ते लिहून घ्यायचं आहे, प्रॅक्टिस करायची त्याची. आता पहा व्यवस्थित तुम्ही समजून घ्या. आत्ताचा अभ्यास करायचा तुम्हाला, नंतर काय अभ्यास होणार का. आता तुम्हाला मी होमवर्क देतो, एक अनसॉल्व प्रॉब्लेम बघा एक्सरसाइजमध्ये 14 नंबरचा. मी वाटल्यास लिहितो त्या बॉक्समध्ये. चौदा नंबरचा प्रॉब्लेम आहे, तो तुम्ही घरी सॉल्व करा. तर प्रॉब्लेम सॉल्व करताना तुम्ही काय करायचं बघा, अगदी व्यवस्थित वाचून घ्यायचं, समजून घ्यायचं. ठीक आहे, नाही जमलं तर मी उद्या सॉल्व करणारच आहे. पण पहा स्टेप बाय स्टेप आता तुम्हाला प्रत्येक गोष्ट समजली पाहिजे. थेअरीचं पूर्ण नॉलेज तुम्हाला आहे. आता थेअरी जर समजली असेल तर तुम्हाला प्रॉब्लेममध्ये नेमकं काय काय दिलेलं हे समजेल बघा. ठीक आहे, तर मी तुम्हाला सांगतो बघा, तो व्यवस्थित वाचून घ्या. दिलेल्या कुठल्या कुठल्या क्वांटिटी ते लिहा. फॉर्म्युले बघा, फॉर्म्युले तसे मी सांगतो, कारण तुम्हाला जर फॉर्म्युले सांगितले नाही मी तर कदाचित तुम्ही तसं सोडून देता. पहा याच्यामध्ये तुम्हाला त्या प्रॉब्लेममध्ये बहुतेक अँगल ऑफ बँकिंग विचारलेला आहे. तर तुम्हाला tan थीटा इज इक्वल टू व्ही स्क्वेअर बाय आर जी हा फॉर्म्युला मी लिहून दिलेला आहे. ठीक आहे, हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. हे व्ही तुम्हाला दिलेलं आहे, आर दिलेले, जी तुम्हाला दिला असेल तर ते घ्या, नसेल दिलं तर 10 घेतलं तरी चालू तुम्ही. मग थीटा इज इक्वल टू टॅन इनव्हर्स, जे काय नंबर असा समजा इथं आला तो नंबर. तुम्हाला नॅचरल टॅन्जंट कसं बघायचं आहे
हे मी तुम्हाला शिकवलेलं आहे. ठीक आहे, सिलेबस सुरू करण्या अगोदर शिकवलेलं आहे. बहुतेक ऑसिलेशनमध्ये प्रॉब्लेम होता तसा एखादा असेल कदाचित टॅनचा, तर त्याचंही मी तुम्हाला सांगितलेलं आहे. म्हणजे नॅचरल टॅन काढायचं, जो काही व्हॅल्यू येईल ती तुमचा काय असणार आहे, अँगल ऑफ बँकिंग असणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर बहुतेक मला वाटते किती हाईटने इन्क्रीज केला असं काहीतरी दिलेलं आहे बहुतेक. तर तुम्हाला हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. हा सुद्धा फॉर्म्युला मी दिलेला आहे. हा थीटा आहे, हे एच आहे आणि हे एल आहे. तुम्हाला विड्थ जी आहे, विड्थ बहुतेक दिलेली आहे, तर विड्थ म्हणजे एल घ्यायचं ते आणि तुम्हाला बहुतेक एच काढायचं. थीटा इथं काढायला येतो. ठीक आहे, तर इथं पहा याच्यावरून काय इथे आपल्याला साइन थीटा कोणासमोर एच डिवायडेड बाय एल हा फॉर्म्युला काढून तुम्हाला ती हाईट काढता येते. ठीक आहे, तर बऱ्यापैकी अर्धा ते एक म्हणजे 50% तर 75% मी तुम्हाला समजून सांगितले. फक्त तुम्हाला प्रत्यक्ष काय करायचं, कॅल्क्युलेशन आकडेमोड करायचे. तर याचा ॲन्सर तुम्ही मला आज पाठवायचं आहे. ठीक आहे, कंपल्सरी आहे. आता आम्ही सुरुवात करणार आहे. तर म्हणजे जे व्हिडिओ पाहणार नाही कम्प्लिटली, आम्हाला समजते तुम्ही नेमकं किती व्हिडिओ पाहता, काय करता. जर समजा रिस्पॉन्स भेटला नाही तर आम्ही इंडिव्हिज्युअली पालकांना फोन करून सांगणार आहोत. ठीक आहे, त्याच्यानंतर हे होमवर्कसुद्धा आम्ही सांगणार आहोत. त्याच्यामुळं हे कंपल्सरी आहे. तुम्ही प्रयत्न करायचे, प्रयत्न करून ते ॲन्सर व्हॉट्सअपवरती पाठवायचं. नाही जर आला तर उद्या मी सॉल्व करून देईन. ठीक आहे, तर इथपर्यंत आजचं सफिशियंट आहे. हे तरी स्टॉप करतो. ओके, धन्यवाद.